माझ्या मित्रांचे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि खूप व्हिडिओ छान आहे आणि हा व्हिडिओ बनवताना खूप आनंद होत आहे की खूप अभ्यास केल्यानंतर एक छान प्रयोग सुचलेला आहे पितळी रॉडवर खास करून आणि त्याचं तो प्रयोग आणि तो रॉड कसा तयार करायचा ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगेन आणि तो प्रयोग पाण्याची लाईन आणि इंच आणि खोली हे सांगण्याचा प्रयत्न 100% करतो। मी बऱ्याच ठिकाणी जाऊन हा प्रयोग चेक करून पाहिलेला आहे आणि मी नेहमी नवीन नवीन प्रयोग सांगण्याचा प्रयत्न करतोय याच्यासाठी का माझे भूजल शोधक मित्र स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि त्या प्रयोगाचं एक खूप सुंदर असं मी नाव ठेवलेलं आहे ज्याचं नाव आहे अहमद जलवेद शोध पद्धती। अहमद जलवेद शोध पद्धती। तर तो प्रयोग करण्यासाठी त्याचे 2 पार्ट आहे, एक तो सिंगल रॉडवर करता येतो हा प्रयोग आणि एक डबल रॉडवर करता येतो। आजच्या भागामध्ये अहमद जलवेद शोध पद्धतीच्या 2 पार्ट आहेत, एक 2 रॉडवर आणि एक सिंगल रॉडवर। तर सिंगल रॉडवर आज मी दाखवणार आहे, परंतु रॉड त्याला कसा पाहिजे नेमका हा कोणत्या धातूवर होतो परंतु पितळ धातू याच्यामुळे निवडलेला आहे का हा जास्त शरीराला त्रास देत नाही आणि दिसायला पण चांगला आहे। दिसायला चांगल्याचं आपल्याला काही घेणं नाही, परंतु हा नंबर 1 हा रिस्पॉन्स देतो। बाकी दुसऱ्या धातूंवर पण हा प्रयोग होतो, मी तो भी नंतर दाखवायचा प्रयत्न करीन। परंतु हा रॉड 10 mm आहे आणि याची समोरची जी लांबी रॉडची ही कंप्लीट 2 फूट आहे आणि धरायचा दांडा 6 किंवा 7 इंच असू शकतो। 6 इंच जरी केला तुम्ही तरी चालतो आणि हा ज्याच्याजवळ 1.5 फूट रॉड आहे त्यांनी पण हा प्रयोग होतो आणि 2 फूट यांनी पण हा प्रयोग होतो। याच्यानंतर मला माहीत नाही कोणाला होऊ शकत असलो तर ते त्यांच्या स्वतःच्या जिम्मेदारीवर त्यांनी करावं, पण हा माझा जो प्रयोग आहे हा 1.5 आणि 2 फूट याच्यावर आधारित आहे आणि मी 2 फुटावर बेस्ट रिझल्ट देतो म्हणून मी त्याला फिक्स 2 फुटावर केलेलं आहे। 2 फूट पितळी रॉड 10 mm असा हा प्रयोगाचा मेन पार्ट आहे। तो 6 mm ने भी होऊ शकतो, 5 mm ने भी होऊ शकतो, पण लांबी 1.5-2 फूट पाहिजे। परंतु परफेक्ट आणि खूप चांगला जर करायचा असला तर 10 mm रॉड आणि 2 फूट समोर रॉड आणि धरायला अर्धा फूट असा 2.5 फूट कंप्लीट रॉड पाहिजे। आणि तो प्रयोग कसा होतो आणि तो चालताना पण होतो आणि बसल्यावर पण होतो। आज मी नुसतं बसून दाखवणार आहे आणि शेतामध्ये गेल्यानंतर नक्कीच चालून पण दाखवणार आहे। तर असा रॉड घ्यायचा इकडे बघा, मुठीत त्याला ह्या मुठीत असं धरायचं इकडे बघा आणि असं धरल्यानंतर तो पहिल्याने काहीच दाखवत नाही। इकडे बघा इथं पाण्याची लाईन आहे पण तो काहीच नाही दाखवू लागला इकडे बघा। ह्या रॉडला ह्या प्रयोगाला 4 पद्धतीने तुम्ही सपोर्ट घेऊ शकता। एक रिकामी बॉटल त्याला तुम्ही सपोर्ट घेऊ शकता इकडे बघा असं हे रॉड मी धरला इकडे बघा आणि हे बोट इथं टेकलं इकडे बघा। तर तो इथं पाण्याची लाईन इकडे बघा पाण्याची लाईन असली तर दाखवतो तो। कोरडी लाईनला हा प्रयोग धरितच नाही इकडे बघा, इकडे कोरड्या लाईन आहे, कोरड्या लाईनीवर मी बोट नेल्यानंतर रॉड कुकडे गेला इकडे बघा आणि पाण्याच्या लाईनवर आल्यानंतर इकडे बघा। आणि ह्या प्रयोगामध्ये तो इंच पण दाखवायचा प्रयत्न करतो आणि तो कसा करतो इकडे बघा। आपल्याला पाण्याची लाईन तर त्याने दाखवली समजा, पण तो इंच कसा दाखवायचा प्रयत्न करतो इकडे बघा। प्रत्येक असं जर असलं हे 1 इंच पाणी आहे त्याच्यामुळे ते असं दाखवतं। ज्यादा जर पाणी असलं तर आता इथं ज्यादा पाणी नाही पण ज्यादा जर पाणी असलं तर ते रॉड छातीला असं लागते बघा। सध्या ते छातीवर राहे ना कारण ते पाणी कमी आहे। तर पाण्याची लाईन आणि इंच ह्या प्रयोगाने अशा पद्धतीनं
दाखवलं. आणि याला मोटरसायकलची चावी सपोर्टला घेऊ शकता, रिकामी बॉटल, 2 धातूचा असा प्रयोग याच्यामध्ये टाकून तुम्ही त्याला सपोर्ट मध्ये घेऊ शकता. आणि रुमालाची अशी डबल घडी करून असं इथं ठेवून सुद्धा तुम्ही शेतामध्ये असा रॉड घेऊन जर चालले तर तो तुम्हाला पाण्याचीच लाईन एक सिंगल रॉड दाखल. ज्या प्रयोगाचं नाव आहे अहमद जलवेद शोध पद्धती. याचे 2 पार्ट आहेत आणि हा प्रयोग खोली कसा सांगतो. तर इकडे पहा, खोलीसाठी कोणत्याच प्रयोगाचा त्याच्यात सपोर्ट घ्यायचा नाहीये. दिसते रॉड आणि आपण, आणि रॉड अशी मोठी धरायची, इथं लाईन आहे ना, मग आपल्याला काहीतरी 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट, 60 फूट, 61, 62, 63 आणि 64 वर पाणी दाखवायचा प्रयत्न करू लागले बा. 64 फूट आणि 65 वर तो बंद होऊ लागले बा. 65 फूट वर तो बंद होतो आणि 64 वर इकडे बा रॉड ओपन होतोय. तर हे पाणी 65 फुटावर आपल्याला लागण्याची शक्यता आहे बा. 65 फूट वर तो दाखवते पण तो रिवर्स येऊ लागला बा. 64 फुटावर तो जास्त ताणून जातो बा. आणि 70 फुटावर तो बंद होतो बा. आणि 64 फुटावर तो उघडतो. हा प्रयोग म्हणजे हा खोली अशा पद्धतीने दाखवितं, पाण्याची लाईनच धरतं आणि इंच कसं दाखवितं हे मी संपूर्ण या प्रयोगामध्ये दाखवलं. आणि हा चालताना आणखी कसा प्रयोग करायचा मी नक्कीच शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. पितळी रॉडवर हा प्रयोग होतोय, खूप छान. हे मित्रांनी लक्षात ठेवे, ज्या लोकांनी हा व्हिडिओ माझा पाहिला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.